भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी हा सर्वात परमोच्च आनंदाचा दिवस असतो। आज हरतालिका झाली आहे, तृतीया होती, उद्या चतुर्थी आहे, म्हणजेच गणपती आगमनाची, म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। गणेश मूर्ती ही कशी असावी, ते कशी आणावी याविषयी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर ही बुद्धीची सुद्धा देवता आहे। त्यामुळे आपल्याला ही मूर्ती आणताना खूप काळजी घ्यायची आहे। गणपती बाप्पा हे सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत आहे। पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन दैवत नाही। त्यामुळे यंदा 2025ला कोणती मूर्ती आणावी आणि कोणत्या मुहूर्तावरती आणावी हे भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते। गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे। या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो। श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे। पूजनाला तब्बल 3500 वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेली आहे। भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते असते, म्हणून पृथ्वीविषयक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे। प्राचीन काळात शेतावर किंवा नदीकाठी जाऊन शेतातील मातीची गणेश मूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत। त्यानंतर गणेश मूर्ती घरात आणून 1.5, 3, 5, 7 किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच 11 दिवस गणपतीचे पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झालेली आहे। तर गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती कधी घरी आणावा हे आपण बघणार आहोत। या गणेश चतुर्थीला दुर्लभ असे योग जुळून येत आहे। यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, प्रीती योग, इंद्र योग आणि ब्रह्मयोग याचा समावेश आहे। तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग आणि लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत। एवढे सर्व योग जुळून येतात आहे। यावेळेस 2025ची गणेश चतुर्थी अतिशय उत्तम आहे। त्यामुळे आपण चुकीची मूर्ती आणून त्या पूजेमध्ये विघ्न किंवा त्याचा फळ मिळण्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते। म्हणून गणेश चतुर्थी ही बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी आहे आणि गणेश मूर्ती आणण्याची वेळ ही आपल्याला दुपारी 3 वाजेच्या आत आणायची आहे। मूर्ती आणताना ती 1 फुटापेक्षा जास्त उंच नको, एका व्यक्तीला सहज उचलता येईल किंवा नेता किंवा आणता येईल अशी हवी। सिंहासनावरती किंवा लोडला टेकून बसलेल्या अवस्थेमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असायला हवी। प्राणी, गरुड, मासा युद्ध करताना अशा चित्रविचित्र आकाराची मूर्ती घरी मुळीच आणू नका। त्यानंतर आपण पुढची गणपतीची मूर्ती बघणार आहोत की मूर्ती ही उभी अवस्थेत असते किंवा अतिशय उंच असते। या प्रकारची मूर्तीसुद्धा आपल्याला घरामध्ये आणायची नाही आहे। घरी आणल्यानंतर जर मूर्ती तुटली आणताना तर अजिबात चिंता करू नका, कारण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेनंतरच प्राणत्व येतं किंवा देवत्व येतं। त्यामुळे मूर्ती तुटली तर माफी मागायची, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि विसर्जन करायची। शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती मुळीच आणू नये, कारण शिवपार्वतीची लिंगा स्वरूपात पूजा केली जाते आणि त्या मूर्तीचं विसर्जन करता येणार नाही आपल्याला गणपतीसोबत, म्हणून अशी आणू नये। गणपती बाप्पाची मूर्ती जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्यामध्ये देवत्व येत नाही। त्यामुळे घरी मूर्ती आल्यावरती तिची यथाविधी प्राणप्रतिष्ठा करावी।